बंद होतं काय तू होतं आली तुमचे दर्शन दुर्लभ बसते राहावे एके दिनपर्यंत अथवा निरंतर राहावे ते ऐकता हनुमंते संतोषेला सज्जनो मायबापोर तो झालेला कारणे मी असणारा साधूच्या वेशामध्ये बोलू लागलेला आहे. काय म्हणत आहे तर म्हणले महाराज आज असणारा आम्हाला दुर्लभ असणारं तुमचं दर्शन आहे, आम्हाला भेटलेले आहे बरं काय. आता एक आमची विनंती आहे, विनंती करून म्हणाले बरं काय तुम्ही काय करा तर रात्रभर इथंच थांबा. तुम्हाला जर तसं काय वाटलं तुम्हाला समाधान वाटलं तर आयुष्यभर इथंच राहा. म्हणजे आता मारुती राय तर रात्रभर कर्माय आलेत काय आले नाहीत महाराज बरं काय. तुम्ही आम्ही आल्या पण रात्रभर इथं राहायला आल्या काय माय पोती संपल्यावर आपापल्या घरला निघून जावं लागते. पण मारुती रायाला विनंती करून बोलाले जेणेकरून मारुती रायाला वाटाव की हा खराच साधू आहे बरं काय. आता काय होते महाराज बोला. हनुमंत बोले रसाळे पुढे कार्य आहे बहुसाले वा वा. आता उदक द्यावा चिते सकळे उपचार पावले. काय सुंदर वाचवलंय महाराज बरं काय. पांचाळ समाजाला भगवंताची देणच आहे माय बापू. याचा कंठ म्हणजे अतिशय रसाळ आहे बरं काय. हे त्यांचं भाग्य आहे माय बापू. आणि हे चांडोळचा वाघ इथला तिथला नव बरं काय. चांडोळचा मोतीराम पांचाळ नाव किती सुंदर आहे माय. आणि या बापूच्या माय ज्या माईने याला जन्माला आणलंय कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा. कारण माय बापू शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमती बरं काय. असं रत्न ज्या माईच्या पोटी जन्माला आले कंठ सुंदर घेऊन आम्हाला काही केलं तरी आमच्या कंठामध्ये बदल होईना महाराज बरं काय. आणि म्हणून माय बापू त्या ठिकाणी मारुतीला असणारे रसाळ गोड बोलाले बरं काय. अतिशय सुंदर अतिशय मुलायम असणार त्या ठिकाणी बोलू लागलेले आहेत. आता एक विनंती आहे बरं काय. पुढे कार्य पुष्कळ आहे, माझ्याकडून कार्य करायचं आहे. माझी एक विनंती आहे महाराज स्वामी माझी विनंती आहे तुम्ही जेवण जा म्हणाले पण जेवता येणार नाही. कारण मला माझ्या मालकाचं कार्य सिद्धीला न्यायचं आहे. स्वामी काज गुरु भक्ती पितृवचन सेवापते. आणि म्हणून साधूचा आदर करायचं नाही. तुम्ही साधू आहात, तुम्ही सज्जन आहात, तुमच्या शब्दाला मान देणं माझं कर्तव्य आहे. आणि म्हणून मारुतीराया काय म्हणाले ता सज्जनाच्या घरचे अन्ने बळेची घ्यावे मागून नाही तरी जीवन. आणि म्हणून माझी एक विनंती आहे महाराज मला पाणी तेवढं पाजवा अशा प्रकारचं बोलू लागलेले आहे. परे करा नराय मारुती विटोनिया परमचिते शिषा प्रति सांगत सज्जनो मायबापो काय मी असणारा पुष्कळ प्रयत्न कराले पुष्कळ प्रयत्न करून प्रार्थना कराले कदा न मानेची मारुती. मारुतीला मानाय आलेत का नाही. मालकाचं कार्य सिद्धीला न्यायला आलेले आहे बरं काय माय. तुम्ही आम्ही सुद्धा आमच्या मालकाचं कार्य सिद्धीला न्यायचं आहे बरं काय. आम्ही जर आमच्या मालकाचं कार्य सिद्धीला नेत नसाल तर आम्हाला या माणसाच्या जन्माला येऊन सुद्धा काही हित होणार नाही बरं काय. आणि म्हणून असणार त्या ठिकाणी त्या काळनेमीला वीट आला मारुती रायाचा. कारण वाईट वर्तीच्या लोकांना सत्याचा वीट येते महाराज बरं काय. खरं बोलल्यावर वाईट वर्ती लोकांना पटते का पटत नाही. आणि म्हणून मनाला विटलंय आणि विटून असणार काय करायला बोला महाराज. मने बरं दुसरे ना मागे कोणासी तो सर्वर दाविती मारुतीशी वा वा. बसे बसतसे. सज्जनो माय बापू आपल्या सेवकाला आज्ञा केले काढले विना. अरे म्हणले याला दुसरं तिसरं काही जमना मरकटासी या वानेराला म्हणले तुम्ही काय करा पाणी द्या. बाजूला सरोवर आहे त्या सरोवरातलं याला पाणी पाजवा. अजून काय म्हणाले महाराज बोला. ते तर विवशी आहे आणि ते विवशी नको म्हणताना याला आहे की नाही.
बघा माय बापू कपट चित्तालय रावणे कपट केलाय त्याचं तळपट उठालय आता याचं काय होते बोला महाराज वशी परमा दारुणे देहातीचा पर्वता समाने करू जाता जल प्राशवे बहुत जीवे बक्षिले सजना माय बापू काय नाही मी साधूच्या वेशात बोलू लागलेला आहे म्हणजे ते विवशी परम दारुण आहे पर्वतासारखा तिचा देह आहे आतापर्यंत कित्येक लोक असणारे तिथं पाणी प्यायला गेले सगळ्या लोकांना तिने गिळून टाकले आणि या बी मरकटाला गेल्याशिवाय राहिना काहीच सायास न करता वानेराला मारेल बर काय देऊ नका घ्यावया पूर्ण वा पैसला बनी जाशकार अरे तव जल देवता येऊने बोला आय घरे मारुतीचा सजना माय बापू त्या ठिकाणी पाणी पिण्यासाठी माय बापू मारुती त्या जलामध्ये उतरले बरं काय आणि तिथं उतरून असणारं पाणी पिणार त्या पाण्यातली दैवता म्हणजे मगर बरं काय आणि ते मगरी आली आणि धावत येऊन असणारं मारुतीराच्या पायाला धरलेले आहे हनुमंत कंठी धरून बोला बाहेर काढली वडूने लता प्रहार हृदय देऊने बोला 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 मारिले तेथे ते काळे सज्जन माय बापू मारुतीराने तिच्या कंठाला धरले बाहेर काढले आणि पायाने एक लात मारले लात मारल्या मारल्या ते मगरी मेली माय बापू बरं काय आणि मेल्यावर तिचा उद्धार कसा झालाय बोला महाराज तिच्या शरीरातून दिवे अंगणा निघाली मारुतीचे चरणी लागली वार्ता पुली सांगत सज्जन माय बापू संत चरण राज लागता सहज वासनेचे बीज जळवणे जाये हे संताचा प्रताप आहे महाराज बरोबर आहे आणि म्हणून तिच्या त्या देहातून दिव्य वारांगणा निर्माण झाली बरं काय बरं ती अप्सरा होती माय बापू आणि ती अप्सरा उभा टाकली आकाशात पूर्ववर्त असणारं तिचं रूप झालंय आणि आकाशात उभा टाकून काय म्हणते मी स्वर्गीची देवांगना रूपाभिमाने न माने कोणा असले मी एकात पोधना तीन मज शापिले सज्जना माय बापू ती बाई असणारी मारुतीला आलो ओळख करून द्यावी लागली काय म्हणत आहे म्हणे मी स्वर्गीची देवांगना स्वर्गातली देवांगना आहे बरं काय आणि मग त्या ठिकाणी हसले मी एका तपोधना बरं काय तपस्वीला हसलो आणि म्हणून तपस्वीला हसल्यामुळं रूपामध्ये नाडलो भानगड शे मार अभिमान आला है की नाही माय अहंकाराचा वारा नला दुराजसा माझी आई स्नुदासा अहंकार काहीच कामाचा नाही रामायण तुम्हाला आम्हाला शिकवते बाई स्वर्गातली होती माई इथली होती का पण अभिमान आला कयाचा रूपाचा अभिमान आला आहे की नाही आणि रूपाचा अभिमान आल्यामुळं एका तपस्वीला त्या ठिकाणी हसली आणि हसल्यामुळं त्या तपस्वीचा शाप लागला बरं काय साधूचा शाप लागलेला आहे साधूचा शाप लागला कोणालाही चुकणार ब्रह्मदेवाला चुकला तुम्हा आम्हाला चुकल काय चुकणार नाही आणि म्हणून तिने वृत्तांत सांगू लागली महाराज बोला म्हणे तुम्ही वैसे होय पाप मिळते मग शाप मागता तया प्रेते बोला तू म्हणे द्रोणांचे नव्या मारुती रातो राती येई सजन माय बापा ते आकाशात उभा टाकलेली देवांगना म्हणू लागली मारुतीराया मी असणारा त्या ठिकाणी त्या ब्राह्मणाचा असणारा शाप लागला त्या ब्राह्मणाने सांगितलं तू युवसी होऊन पडशील मी उशाप मागितलो शरण गेलो शरण आले त्याला मरण नाही महाराज म्हणून कोणी जर आम्हाला शरण आलं तर त्याच्यावर मारायचं नाही त्याच्यावर अन्याय करायचं नाही त्याला सोडून टाकावं महाराज हे शास्त्र सांगते आणि म्हणून त्या ब्राह्मणाने उशाप दिला
बरं काय म्हणलं, ज्या वेळेस दुर्नांच्या मारुतीला येतील त्यावेळेस तुझा उद्धार होईल. बरं काय अशा प्रकारचा वृत्तांत त्या अप्सरा मारुतीला सांगू लागलेली आहे. तो तुझे उदरीले निचिते ते आज आले प्रजते अनेक गोष्ट असे मारुती ते तुझ्या प्रते सांगत सजना बाबा ते अप्सरा बोलू लागलेले, देवांगना बोलू लागलेले. मारुतीला ऐक, त्या साधूचा उशाप होता. मारुतीरायाच्या पायाच्या स्पर्शाने तुझा उद्धार होईल. बरं काय आणि माझा उद्धार झाला. बरं काय आणि मारुतीराया दुसरी एक गोष्ट आहे मी तुला सांगतो. माझी एक विनंती आहे, बघा माय बापू, ज्याने आमच्यावर उपकार केलाय त्याच्यावर असणारा अपकार करू नये. ज्याने उपकार केलाय त्याची परतफेड फेडावं. मग मला सांगा माय बापू, ज्याने आम्हाला कमीत कमी कर्माच्या आई वडिलाचा उपकार किती आहे. आमच्या या देहाचं कातोडं काढून त्याच्या पायामध्ये चप्पल करून जरी घातल्या तर फिरतात का? फिरणार. आणि म्हणून ज्याचे अटांग आमच्यावर उपकार आहेत त्यांची कमीत कमी सेवा करावं. आणि म्हणून ही देवांगना म्हणाली, मारुतीराया तुझे माझ्यावर उपकार आहेत आणि म्हणून मी तुला एक गोष्ट सांगतो. बरं काय मुनीश्वर कपटे कानने में आसुरे बाबा रावणे प्रेरिला साचारे त्याचा संहार करे तो. सजना बाबा ती बाई बोलू लागली, ससा असणारा मुनीश्वर नव माधव साधू नव. बरं काय कपटी असणारा राक्षस आहे, रावणानं पाठवलेला आहे. आणि म्हणून तू एक काम कर, याचा संहार कर मारुतीराया. याचा जर संहार करणं गेलास तर तुला याला अनर्थ करते, या ठिकाणी अडचण निर्माण करते. बाईला कसं कळाले माय? बाईला कळाले बाळा. बरं काय आता ते सांगत बसलं तर उशीर होते. बोला आईचे मारुतीचा सांगणे स्वर्ग बंदे गेली उठरुळे बोला मारुतीला परतोने वाहरणे में जवळे पै. सजना बाबा अशा प्रकारचं असलेलं ते देवांगना मारुतीरायाला सांगली, मारुतीरायाला सावध केली. बरं काय आणि ते असणारी स्वर्गाला निघून गेली. बरं काय आणि निघून गेल्यावर मारुतीला चाकाटला कपी केशरी. बरं काय मारुतीराया चाकाटले आणि मारुतीराया झालेल्या साधूपाशी काळलेबीपाशी आलेला आहे. हनुमंत हार सभा येते याचा करावा निपात तो कपटी बोले ते मनामध्ये मारुतीराया म्हणू लागले, आता हे दुरात्मा आहे, याचा निपात करावा. तेवढ्यामध्ये ते कपटी काय म्हणत आहे, काय देतोशी गुरु दक्षिणाय हनुमंते मोठी बळवली दान हृदयावरे दिले म्हणे अम्मा आल्या ब्राह्मणा. काय म्हणाले झालेला ब्राह्मण होता काय? अरे म्हणले आम्ही ब्राह्मण, आम्ही गुरु, आम्हाला काय दक्षिणा देतोस मारुतीराया? बरं मारुतीराया म्हणले थांब आलो जवळ. मारुतीराया जवळ गेले आणि मुष्टी बुक्की वळले आणि हृदयावर मारलेले आहे. उभा टाकला योदाचे आसुरे कपी म्हणे आता उशिरे आसया येथेला बाबा. सज्जनो बाबा मारुतीरायाने बुक्की मारल्या आसुर असणारं 5 योजन उंच उभा टाकले, 20 कोस उंच झाले. बरं का मारुतीराया म्हणले आता याला माराया उशीर लावू नवा. काय केलंय महाराज बोला. पायी धरून या पाटीला वारे बाबा प्राणाशी मुकलाय पळून गेले लंकेचे. सज्जनो मा बापो मारुतीरायानं काळनेमीच्या पायाला धरलंय, गर्र फिरलंय आणि मोठा भारी खडक बघलंय. खडकावर तन दिशा केलंय.
100 तुकडे झाले, दक्षिणा मिळाला काळ्यानीला. बरं काय, आता उरलेले धापा टाकत पळाले. बोला सजन माय बापा, इकडे आवाज आल्या तिथं त्या दुर्नांचल पर्वताचं संरक्षण करा. 14,000 गंधर्व होते बाय. दणका उठला ना, आणि दणका उठल्या 14,000 उठले झोपीतून. काय काय बघा माय बापा, तुम्हाला सांगतो, गावात एखादा मेला की त्यानं 10-12 जणांना घेऊन जाते. हे गेले एकटा मरणा, हे गेले पराक्रमी राहिलेले एकटं गेलंय, दुसऱ्या 10-12 लोकांना घेऊन जाते. तसं काय मी मेलाय, इकडे 14,000 उठले झोपीतून. बर काय, आणि उठून काय केले बोला. सजन मला मूर्ख मिळाले तरी बृहस्पतीला त्या ठिकाणी बोलाले, कावळे मिळाले तर सूर्याला बोलाले. सूर्या पुढे चलती का काही चलना, तशा प्रकारची अवस्था महाराज बोला. असं हनुमंत गंधर्वाचा भारा बांधून फिरवून आपले मेदने प्रेत करो. सजन बाबा असं म्हणले, मारुती राहिले उशीर लावलं म्हणले, लय उशीर मारलं लावलं तर 14,000 आहे. 14,000ला कसं मारावं म्हणले, काहीच नाही, शेपटीचा भारा बांधले बाय. नाही मोठं खडक बघितलंय आणि खडकावर नेऊन आपटिलंय. 14,000ला एकदाच मारलंय म्हणलो. एकानं मारण्याला रात्र पुरत होती काय, पुरत नव्हती. आणि मारुतीरायाचा विजय झालेला आहे. अरे बाबा, सौमित्राची मनी चिंता बहुते, द्रोणाग्री समीपत वरिते त्वरित करून पातला. सजन बाबा, तिथून मारुतीरायाची उड्डाण झाली. सौमित्राची म्हणजे लक्ष्मणाची चिंता मनात होती. बरं काय, आणि दुर्नांचल पर्वताच्या जवळ आले. येऊन काय केले महाराज, जैसे बाबा नकाशी सुवर्ण तैसा द्रोणाची पर्वताचा वर्ण, बरी बली दै दिप्यमाने तेजे गगने उजळले. सजना बाबा, जशा प्रकारचं बावन कशी सुवर्ण असते, सोन्या असते, तशा प्रकारचं असणार त्या दुर्नांचल पर्वतामध्ये सोन्यासारखं चमकाले महाराज. बावन कशी सोनं, नंबर 1 सोनं. बरं आहे, आणि ती अवस्था या दुर्नांचल पर्वताची. मारुतीराय तिथं गेलेले आहेत. देखता हनुमंत द्रोणाद्री झाला भयभीत, मने मी मागुता दोयखे मज लागे न्यावया. सजना बाबा, मारुतीरायाला असणारं दुर्नांचळानं बघितलं दृष्टीनं, नजरेनं. बरं काय, आणि दुर्नांचळ भयभीत झालाय. थरथर 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 कापाले महाराज. म्हणजे यानं दुसऱ्या बार आलाय, पहिले एकदा आला होता, आताही आलाय. यानं मला नेल्याशिवाय नाही ना, म्हणून दुर्नांचळ पर्वताला चिंता लागली. रावणे एकदा गेला घेऊन, मागती उभा टाकला येऊन, आयुष्यात मृत्यू द्यायचा. सजना बाबा, दुर्नांचळ पर्वत बनू लागला. कैचा राम कैचा रावण, कयाचा रावण कयाचा रावण म्हणले. यानं पहिले एकदा मला घेऊन गेला, अजूनही माझं प्राण जाते की काय अशी अवस्था आली. यानं पुन्हा आलाय आणि पुन्हा येऊन मला उपडून नेते, म्हणजे मला त्रासच ना. अशा प्रकारचं वाटू लागलेलं आहे. असो हनुमंते पर्वताशी नमुना रात्रीता वाकर जोडून मनी शक्तीने भेद लक्ष्मणा बाबा हक्कांच पूर्ण मांडला. सजन माय बापू, असं म्हणले मारुतीराय असणारे त्या दुर्नांचल पर्वताच्या समोर जाऊन हात जोडून उभा टाकले, विनंती करायलेत माय बापू. आणि विनंती करून म्हणाले, ब्रह्मशक्ती असणारी लक्ष्मणाला लागलेली आहे. लक्ष्मण मूर्छेच्या अवस्थेत पडलेले आहेत, आणि म्हणून मी तुम्हाला विनंती करतो. बघा माय बापू, देवाचं कार्य करता वेळेस हात जोडून विनंती करून पाया पडून करावं.
स्वामी काज गुरु भक्ती पितृवचन सेवापते. म्हणून मायबापो स्वामीचं कार्य करते वेळेस हात जोडून करावं. एखाद्या सुनबाईनं सुनबाईच्या नवरा म्हणजे तिच्या नवऱ्याच्या मायबापाची सेवा करता वेळी आत्याबाईच्या पुढे दोन्ही हात जोडून आत्याबाई अजून आरती भाकर घेत्या काय म्हणा आहे की नाही. तर त्या मातेला पतिव्रता म्हणता येते, त्या मातेला त्या पतिदेवाची पत्नी म्हणता येते आहे की नाही. उगाच म्हणता येईना महाराज बरं काय. आणि म्हणून आपल्या मालकाचं कार्य सिद्धीला नेण्यासाठी मारुती राया त्या दोरणांचळ पर्वताला विनंती करू लागलेला आहे. भुवने नायके रावणारे वावावरी तू उपकार करे. औषधी दे जर करे अथवा थवरी तू चाले. सज्जनो बाबापो मारुतीने दोन्ही हात जोडून विनंती करून बोलावलेता. त्रिभुवन नायक स्वर्ग मृत्यू पाताळाचा मालक असणारा म्हणजे रामचंद्र प्रभू बरं काय. बरं का. एवढंच नाही पुढे जाऊन म्हणालेत माय बापू रावणारी. रावणारी म्हणजे इंद्रजित. इंद्रजित रावणाला त्या रावणाला असणार रावणाचा अंत करणारा, रावणाचा अहंकार नाहीसा करणारा आणि त्याच्यावर एक उपकार कर बरं काय. दोरणांचळ पर्वताला विनंती कराले बरं. आणि तुझ्याजवळ जे काही शल्य विशल्य नावाची अमृतवेल्ली आहे ती अमृतवेल्ली आम्हाला दे, नाहीतर तिथवर असणार तू माझ्या सोबत चल. अशा प्रकारचं मारुती राया त्या दोरणांचळ पर्वताला विनंती करू लागलेले आहेत. संतोष ध्यानी से त्रिभुवनी बारेले तुझे यशे बोलता विशेषे उशीर काया होत जे. सज्जन बाबा मारुती राय विनंती करून बोलते वेळेस म्हणू लागले संतोषतील बर काय. अविद्या नायके भगवान परमात्म्याला अतिशय आनंद होईल. अविद्यापतीचा मालक असणारा, त्रिभुवनाचा मालक असणारा बर काय. आणि त्या माझ्यासोबत असणारं तित्रोपचार विशेष असणारे तुझे उपकार देवावर होतील आणि स्वर्ग मृत्यू पाताळामध्ये तुझी कीर्ती होईल. आणि म्हणून माझी विनंती आहे दोरणांचळ पर्वता तू माझ्यासोबत चल बर काय. म्हणे मरकटा पामरा का करेचे घडी घडी येर दादा औषधीने देवाने मी तवा येथे नयेचे. आणि मग दोरणांचळ पर्वत म्हणू लागला दुर्ण म्हणे मरकटा पामरा का करीशी घडी घडी वेर दारा औषधी देईना. अरे म्हणजे माकडा वानेरा अरे तिंदा तिंदा तू इकडे आलास काय लावालास म्हणजे अजिबात तुला औषधी मिळणार नाही. अशा प्रकारचं बोलू लागलेले आहे. हनुमंत म्हणे रे गिरीद्वार आहे तुझ्या क्षणात बुद्धिहीन आहे उचलून नेईने लंकेशे. मारुतीरा म्हणजे गिरीदुर्गा अरे निर्दया महामल्लीना काय येण्यासारखं करायलास म्हणजे क्षणामध्ये तुला उचलून देतो. उगा गुणाने हात जोडून सांगाला पाया पडून सांगाला पण तुझ्या लक्षात बसणार पसरणी पर्वतात तीन वेळ घातले उपडोनी आणि जबळे तोडून हाती घेतला. सज्जन माय बापू मारुतीरायला विचारच केलं नाही. आता पर्व शेपटीला आज्ञा केलंय मुडा सगट 3 वेळे घातले महाराज बर काय. आणि त्या ठिकाणी उपडलो आणि आपल्या हातावर झेललं महाराज बर काय. एवढा मोठा पर्वत हातावर घेऊन काय केलंय महाराज. चंद्र पाहे चकित म्हणे काय आहे अद्भुत आकाश मार्ग जातासे. अंतरिक्ष असणारा मारुतीराय त्या पर्वताला घेऊन बर्र जाऊ लागले. वर असणारा चंद्र बघितलं महाराज. चंद्रानं म्हणले काय चाललंय
मी आतापर्यंत एकदाही बघलो नाही बरं काय. आणि मारुतीला आकाश पंतानं चलेल, चंद्राला सुद्धा काही कळणार नाही. महाराज बोला. नंदग्रामी भरते जाणे देखील प्रेम तुझ्या स्वप्न एके काळ कृष्ण येऊन दक्षिण सजना बाबा नंदीग्रामाच्या ठिकाणी असणारं राजरूपी भरत होतं बरं का. आणि भरताने दुष्ट स्वप्न बघितलंय, कालरूपी पुरुष येऊन दक्षिण भाऊ गेलाय, अशा प्रकारचं स्वप्न बघितलं. बोला. गजबजो निवडीला भरता माने विपरीत बलिला म्हणून संतोष दशमुखा मारवे त्यावरी राम हे पंचानना. चुकले साईटला गेली पान संपले या पण ते संपलं खाल्ल्या पेजवर असेल. पान संपलं दुसरं पान हे ते पान लास्ट ते पान आहे बघा लास्ट 4 पेज मध्ये 4 पान. गजबजो निवडीला भरता माने विपरीत दत्तांत क्षेमा सुरगुणाते सीता सोमिता श्वेत. सजना बाबा नंदीग्रामाच्या ठिकाणी राजरूपी भरत होते. राजरूपी भरताना स्वप्न पडलं, स्वप्न पडल्यानं गजबजून उठले आणि मग मनात विचार करायले बघा, क्षमा असो सीता रघुनाथ. भरत कोणाचा विचार करत आहे? उठल्या रामचंद्र प्रभूचा, वडील भावाचा. बारकाईनं चिंतन करायचंय महाराज. लहान्या भावाला वडील भावाची चिंता राहावं आणि वडील भावालाही लहान्या भावाचं प्रेम राहावं, आहे की नाही. हे रामायण तुम्हाला आम्हाला शिकवते माय बापू. आणि एवढं जर आम्हाला कळलं गेलं तर रामायण कळालं नाही. आम्हाला भाऊ कळाला नाही माय, रामायण मरून गेलं तरी कळणार बरं काय. ज्याला भाऊ कळाला त्याला रामायण कळालं. महाराज बोला. गुरु माने दूरते स्वप्ना करावे छाती के हवाले तत्काळे व मद्रवे अनुने कैकई नंदना हवान करे. सजना माय बापू गुरुला विचारलं, वशिष्ठ मुनी सांगितले बाबा दुष्ट स्वप्न आहे, करावे सात्विक हवन. सात्विक असणारं हवन करावं लागते. त्यावेळेस लगेच्या लगे सर्व साहित्य आणलं आणि साहित्य आणून हवन करायला सुरुवात केली. कैकई नंदन, कैकई मातेचा मुलगा म्हणजे भरत. बर काय माय जरी वाईट विचार केली तर लेकरू किती रत्न जन्मले महाराज बर काय. अशा प्रकारचा विचार भरताचा आहे. टाकी भरते तो अंतरिक्ष जात हनुमंत केवळ अग्नि कल्लोळे पर्वते पडेल वाटे खाले ताये. सगळ्यांना माय बापू राजरूपी भरत असणारं त्या यज्ञाच्या मध्ये आहुती टाकू लागले. त्यावेळेस अंतरिक्ष मारुतीला जाऊ लागलेले होते. हातावर पर्वत होता मोठा भारी आणि त्या भरत राजानं बघितलं आणि भरताला बघितल्यावर असं वाटू लागले वरून पर्वत खाली पडते की काय, अशा प्रकारचं वाटू लागलेलं आहे. आशिष झाला भयभीते त्यास धीर देते भरते. म्हणे ही अरिष्ट अकस्माते बिंदुनी पाहतो एकीकडे. सजना माय बापू वशिष्ठ मुनी असणारे भयभीत झाले आणि भयभीत झाल्यावर भरत राजा धीर देऊ लागलेले आहे बरं आहे. आणि भरताने सांगितलं गुरुवरे चिंता करू नका, कुठलेही संकट येऊ द्या, बिंदून पाडतो म्हणाले बरं काय. एका बाणामध्ये त्या संकटाचं निवारण करतो. काय सामर्थ्य आहे महाराज भरतात. कारण नंदीग्राम रामामाई केलेला होता आणि म्हणून असणार भरत असणारा बोलू लागलेला आहे. मी स्वस्त असावे समजते की जे हवनाची पूर्ण होते. आईशी बोलून त्वरित गते चाप भरते चढविले. सजनो माय बापू राजरूपी भरत म्हणू लागलेले आहे तुम्ही काय करा स्वस्त असा बरं काय आणि किंवा तुम्ही असणाऱ्या हवनाची आहुती टाका
आणि स्वस्थ असा मी असणार त्या ठिकाणी संकटाचा निपात करीन एवढं राजरूपी भरतानं बोललो आणि राजरूपी भरत असणारा धनुष्याला बाण लावले. माऊली थांबा. राजा रामचंद्र भगवान की जय. त्याला बंद करून चालू करा. लाल यार चल रे, नाही लाल आले